नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. जवाहर मार्गावरील जलाराम मार्केट समोरील सपना एम्पोरियम व सपना होजियरी या दुकानांचं पार्किंगमधील अतिक्रमण महापालिकेनं हटवलं. महापालिकेने 340 दुकानांचं सर्वेक्षण केलंय. त्यावर कारवाई करण्यात येते आहे. अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घ्यावं, अन्यथा कारवाई होईल अशी तंबी मनपा आयुक्तांनी दिली आहे व त्यानुसार कारवाई होते आहे. जवाहर मार्गावरील जलाराम मार्केट समोरील सपना एम्पोरियम व सपना होजियरी या प्रतिष्ठानांच्या पार्किंगमधील अतिक्रमण महापालिकेने हटवलं. दुकानदारांनी पार्किंगसाठी जागा न सोडता या जागेत बांधकाम केलं आहे. सपना एम्पोरियम व सपना होजियरी या दुकानांच्या पार्किंगच्या जागेत गोदाम बांधण्यात आलं. हे गोदाम महापालिकेनं हटवलं. पार्किंगच्या जागेत बांधकाम केल्याने पार्किंग दुकानासमोर रस्त्यावर केलं जातं, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. या दुकानांच्या नकाशावरच फक्त पार्किंग आहे, प्रत्यक्षात मात्र पार्किंगमध्ये बांधकाम करण्यात आलंय. अशा 340 दुकानांचं महापालिकेनं सर्वेक्षण केलंय. यामध्ये मोठमोठ्या शोरूमचा समावेश आहे. पार्किंगचा रस्ता अतिक्रमणात गेला होता, त्या पायऱ्यांसह गोदामाचं बांधकाम महापालिकेनं पाडलं. अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या नियमानुसार अधिकृत करून घ्यावं, अन्यथा बांधकाम पाडून दंड वसूल केला जाईल अशी तंबी मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिली आहे. विशेषतः व्यापारी संकुलं जी आपली बांधण्यात आलेली आहेत, त्यामध्ये पार्किंगच्या जागा असतानाही अनेकांनी पार्किंगची जागा बळकावली आहे. एकतर त्या ठिकाणी एक अवैध बांधकाम केलेलं आहे आणि ती जागा आता पार्किंगच्या कामी येत नाही. सुमारे 340 ठिकाणी आम्ही सर्वेक्षण केलं आणि ज्या ठिकाणी आम्हाला पेपर्स मिळालेले नाहीत किंवा मिळाले आणि ते पेपर समाधानकारक नाहीत, अशा ठिकाणचं बांधकाम काढून टाकण्याची गेल्या 15 दिवसापासून शहरात मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 16 ठिकाणचे आम्ही अशी बांधकामं पाडून टाकलेली आहेत. दिवाळीच्या काही काळात आम्ही 3-4 दिवस त्याला एक थोडा ब्रेक दिला होता आणि कालपासून पुन्हा ती कारवाई सुरू झालेली आहे. आजही ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. यात अतिक्रमणाच्या देखील आम्ही कारवाई याच्यामध्ये सायमल्टेनियसली करतो. शिवाय वाहतुकीसाठी जे काही अडथळा निर्माण करतात त्या हॉकर्सला हटवण्याचं कामही पोलिसांच्या माध्यमातून शहरामध्ये करण्यात येत आहे. या निमित्तानं माझं नागरिकांना आवाहन आहे की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पार्किंगमध्ये अवैध बांधकाम केलेलं असेल त्यांनी ते स्वतःहून काढून घ्यावं, जेणेकरून त्याचा जो खर्च आहे तो त्यांच्याकडून वसूल करण्याची वेळ आमच्यावरती येणार नाही. हॉकर्सलाही माझी विनंती आहे की त्यांना हॉकर झोन जे नेमून दिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जावं, जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही. आणि या निमित्तानं मी आणखी एक आवाहन करू इच्छितो की ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झालेली असतील
पार्किंगच्या व्यतिरिक्त ती अधिकृत करून घेण्यासाठी देखील आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे. नागरिकांनी स्वतःहून जर अशी झोनमध्ये अर्ज दिले तर त्या ठिकाणी देखील आम्ही कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई न करता त्यांची बांधकामं ही नियमानुकूल करू शकतो. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं 5 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येत आहे. नागपूर विधान भवनावर विशाल मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला हमी भाव, बेरोजगारांचा बॅकलॉग भरणे आदी विविध मागण्यांसाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येते. 30 नोव्हेंबरला गडचिरोली कालेश्वर येथून ही दिंडी निघून नागपूर विधान भवनावर धडकणार आहे. 5 डिसेंबरला महाराष्ट्र विधान भवनावर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 5 डिसेंबर 2005 रोजी विधानसभेवर मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि जिथे मोर्चा अडवला जाईल तिथे ठिय्या आंदोलन केलं जाईल. त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून 5 दिंडी यात्रा काढायचाही निर्णय केला आहे आणि पहिल्या 2 दिंडी यात्रा, एक शेणगाव गाडगेबाबांच्या गावावरून निघून ती शेणगाव, अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार होत ती नागपूरला जाईल. दुसरी कालेश्वरवरून निघेल. कालेश्वर गडचिरोली जिल्ह्याचं बॉर्डर, तेलंगणाच्या बॉर्डरवरून निघून ती गडचिरोली मार्गे जाईल. दुसरी जी 1 तारखेला 3 प्रचार दिंडी यात्रा निघतील. एक ही सिंदखेड राजावरून निघेल. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली असं होत ती पुढे वाशिम, अकोला, अमरावती होऊन ती नागपूरला जाईल. 5वी दिंडी यात्रा ही उमरखेडवरून निघेल. उमरखेड, यवतमाळ असे होत ती रायगाववरनं याला जाईल, समुद्रपूर, हिंगणघाट आणि परत वर्ध्याला येऊन ती नागपूरला जाईल. अशा तऱ्हेने या सगळ्या दिंडी यात्रा 120 पैकी 60 तालुक्यातून जातील, जनजागरण करतील आणि लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहील या तऱ्हेची पूर्वतयारी करतील. आणि त्या दिवशी मोर्चात 2 प्रश्न उपस्थित केले जातील. एक, महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा आणि दुसरा, केंद्र सरकार विदर्भ राज्य देता की जाता. हे 2 प्रश्न उपस्थित केले जातील. 31 डिसेंबरपर्यंत आम्ही राज्य सरकारला मुदत देतोय आणि 31 डिसेंबर नंतर हे जनआंदोलन होईल. अहिंसा परमो धर्म हे बाजूला जाईल. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणूक 27 नोव्हेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकीसाठी आलेल्या नामांकन अर्जांची छाननी करण्यात आली. 9 नगराध्यक्ष पदासाठी 95 तर नगरसेवक पदासाठी 1070 अर्ज कायम आहेत. 57 नामांकन अर्ज त्रुटींमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. उमेदवारांना 11 नोव्हेंबरपर्यंत माघार घेता येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणूक येत्या 27 नोव्हेंबर रोजी होत आहेत. निवडणुकीतील छाननी प्रक्रिया बुधवारी झाली. यामध्ये 57 नामांकन अर्ज त्रुट्यांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. नगरपालिका निवडणुकीत एकूण 1185 नामांकन कायम आहेत. चांदूर बाजार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7 नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1 नामांकन अर्ज रद्द झालाय, तर नगरसेवक पदासाठी 108 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एकही नामांकन अर्ज रद्द झालेला नाही. चांदूर बाजारमध्ये भाजप व प्रहारमध्ये थेट लढत होण्याचे संकेत आहेत. वरुड नगराध्यक्ष पदासाठी 15 उमेदवारांनी आपलं नामांकन दाखल केलं होतं. यापैकी 1 नामांकन अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान त्रुट्यांमुळे रद्द करण्यात आला आहे. येथे 14 अर्ज कायम आहेत. नगरसेवक पदासाठी 164 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी 5 उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननीत रद्द करण्यात आले आहेत. येथे 159 नामांकन अर्ज कायम आहेत. 11 नोव्हेंबरला अंतिम चित्र स्पष्ट होईल, कारण 11 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे.
अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 19 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 2 नामांकन अर्ज रद्द झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी 17 अर्ज कायम आहेत, तर नगरसेवक पदासाठी 316 नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 316 नामांकन अर्ज दाखल झाले होते. 13 पैकी 7 प्रभागात 8 नामांकन रद्द झाले आहेत. सिंदूर जनाघाट नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 17 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 5 नामांकन अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले आहेत. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 12 जण रिंगणात कायम आहेत, तर नगरसेवक पदासाठी 88 अर्ज दाखल झाले होते. यापैकी छाननी प्रक्रियेत 2 अर्ज बाद झाल्याने 86 अर्ज कायम आहेत. दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी 7 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. 7ही अर्ज छाननीनंतर कायम आहेत. नगरसेवक पदासाठी 137 अर्ज दाखल होते. त्यापैकी 3 नामांकन अर्ज त्रुट्यांमुळे बाद झाले आहेत. दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी 134 नामांकन अर्ज कायम आहेत. धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 9 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील 2 नामांकन छाननी प्रक्रियेत त्रुट्यांमुळे बाद करण्यात आले. त्यामुळे येथे 7 जण रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदासाठी एकूण 54 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत 6 नामांकन रद्द झाले असून 48 कायम आहेत. मोर्शी नगराध्यक्ष पदासाठी 11 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी एकही अर्ज अवैध ठरला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. नगरसेवक पदासाठी 167 अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील सर्व नामांकन वैध आहेत. चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदासाठी 13 नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी आढळून आलेल्या त्रुटींमुळे 5 नामांकन बाद करण्यात आले आहेत. नगरसेवक पदासाठी 110 नामांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी एका उमेदवाराचं नामांकन अर्ज त्रुट्यांमुळे रद्द करण्यात आलंय. त्यामुळे 109 उमेदवार रिंगणात कायम आहेत. अचलपूर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 14 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 1 नामांकन अर्ज रद्द झालाय. नगराध्यक्ष पदासाठी 13 अर्ज कायम आहेत, तर नगरसेवक पदासाठी 268 नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 17 नामांकन रद्द झाले आहेत. त्यामुळे रिंगणात 251 उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननी प्रक्रियेत कायम ठेवण्यात आले आहेत. 11 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबर नंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. विदर्भातील कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी सिटी न्यूज चॅनेलनं सुरू की जंग कराओके के संग या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं. या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण रोज दुपारी 3 वाजता करण्यात येत आहे. जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे. तेरे बिना जिया जाए ना, 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 बिन तेरे बिन रहेंगे, निभाएंगे, सराहेंगे आप ही को, चाहेंगे, निभाएंगे, सराहेंगे आप ही को. आंखों में नम है जब तक देखेंगे आप ही को. चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूँ. जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ. तेरे चेहरे में वो जादू है. मुसाफिर हूँ यारो
घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है। ओ आने वाला पल जाने वाला है। मैं दिल को एक अरमान भरा, तू आके मुझे पहचान जरा। मैं दिल को एक अरमान भरा। डाक विभागाच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचं नेहमीच दिसून आलंय. नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या टपाल विभागाच्या कामाबाबत सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित केलंय. सरोज चौकातील पत्राची पेटी गंजल्याने यामधील टपाल गहाळ होऊ शकतं. ही पेटी बदलवण्याची गरज आहे. सरोज चौकातील टपाल विभागाची पत्रपेटी क्रमांक AMT 009 ही पूर्णपणे सडली आहे. यामध्ये नागरिकांनी त्यांचे पत्र टाकल्यास ते गहाळ होऊ शकतात. संदेश वहनाच्या कामी येणाऱ्या या पत्रपेटी बदलवणं गरजेचं आहे. मात्र टपाल विभागाचं याकडे लक्ष नाही. सिटी न्यूज चॅनेलवरून राशी भविष्य या कार्यक्रमाचं प्रसारण दररोज करण्यात येतं. यामधून भविष्याबरोबरच सणावारांची माहिती देण्यात येते. तसंच शंका कुशंकांचं निरसनही पंडित पुरुषोत्तम सत्रे गुरुजी करतात. सिटी न्यूज चॅनेलतर्फे प्रसारित होणाऱ्या राशी भविष्य कार्यक्रमामध्ये पंडित पुरुषोत्तम सत्रे गुरुजी उपयुक्त अशी माहिती देतात. दिनविशेष सणावारांची माहिती तसंच शंका कुशंकांचं निरसन या कार्यक्रमातून करण्यात येतं. या कार्यक्रमाचं प्रसारण दररोज सकाळी 6:30, 7:30, 8:30 व 9:30 वाजता केलं जातं. व्यापारात प्रगती करेल व शासकीय नोकरीत अधिकाराचे पद मिळवण्याची शक्यता आहे. तसेच डॉक्टर, इंजिनियर, इन्कम टॅक्स ऑफिसर क्षेत्रात आजच्या जन्मलेल्या बालकाचा जाण्याचा सुद्धा योग असू शकतो. उच्च पदस्थ नोकरी सुद्धा आजच्या जन्मलेल्या बाळांना मिळू शकते. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.